मित्रांनो नमस्कार. शिक्षण गप्पा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. बघा मित्रांनो, आज 21 जून 2025 जागतिक योग दिवस आणि या योग दिवसासाठी आपण सर्वांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि यासाठीच आपल्याला आपल्या शाळांना यानिमित्त प्रमाणपत्र मिळणार आहे. तर योग संगम प्रमाणपत्र आपल्याला शाळांना कसे प्राप्त करायचे त्याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरला यायचं आहे. या ठिकाणी गुगलला सर्च करायचं आहे योग संगम सर्टिफिकेट. बघा, योग संगम सर्टिफिकेट असे टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आयुष योगा या नावाची ही पहिली वेबसाईट आलेली आहे. याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. बघा, योगा संगम इव्हेंट. आता यापूर्वी आपण योग संगम वेबसाईटला आपल्या शाळेची नोंदणी केलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला नोंदणी करताना बघा अशा प्रकारचा एक रेफरन्स नंबर आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाला होता नोंदणी केल्यानंतर. तो रेफरन्स नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तो मी टाकून घेतो आहे. बघा, रेफरन्स नंबर टाकल्यानंतर आपल्याला खाली टॅब दिलेली आहे गेट ऑर्गनायझेशन डिटेल्स. याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे आपण जी शाळांची नोंदणी केलेली आहे, आपल्या शाळेची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी येणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला ऑर्गनायझेशन डिटेल्स फॉर सर्टिफिकेट असा एक टॅब आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आहे वेन्यू म्हणजे ठिकाण. आपल्या शाळेचं आपल्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आहे पार्टिसिपंट डिटेल. तुम्ही किती विद्यार्थ्यांचा सहभाग, एकूण किती सहभागी या योगा प्रात्यक्षिकामध्ये झालेले होते, त्या सर्वांची संख्या आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर अपलोड इव्हेंट इमेज आणि या ठिकाणी आपल्याला 4 ते 5 फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यानंतर आपल्याला सबमिट ऑल या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मी हे संपूर्ण प्रोसेस करून घेत आहे. बघा, सबमिट ऑल. सबमिट ऑल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे विचारण्यात येईल की आर यू शुअर की आपण जी नोंदणी केलेली आहे ती बरोबर आहे. कारण की आता याच्यामध्ये जे ठिकाण आहे किंवा जी पार्टिसिपंटची संख्या आपण नोंदवणार आहोत ती आपण आपल्या प्रमाणपत्रावर येणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला ती नोंदणी करायची आहे. या ठिकाणी 2 टॅब आहेत बघा, यस सबमिट आणि कॅन्सल. त्यातील आपली माहिती बरोबर असल्यास यस सबमिट या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. बघा, सबमिशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि या ठिकाणी आपलं सर्टिफिकेट हे जनरेट झालेलं आहे. बघा, डाउनलोड सर्टिफिकेट इंग्लिश आणि डाउनलोड सर्टिफिकेट हिंदी दोन्ही भाषांमध्ये आपल्याला हे सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.